नमस्कार. बातमीपत्र धाराशिवमधून दिनांक 29/8/2024 वार गुरुवार. धाराशिवमध्ये महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निषेध करण्यात येत असून माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत स्वाक्षरी घेण्यात आली. यावेळी धाराशिवमधील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनी सुद्धा या बोर्डावरती स्वाक्षरी करण्यात आली आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. जय महाराष्ट्र. मी स्वाती बोरकर, युपी सेना विस्तारक, धाराशिव लोकसभा. आपण सातत्याने बघत आहोत की मुली आणि महिलांवर अत्याचारच्या बातम्या आपल्यासमोर येत आहेत. बदलापूर झालं, पुणे झालं, नाशिक झालं, अकोला झालं. तर आता 2-3 दिवसापूर्वी आपल्याला भूमची पण बातमी समोर आली. पण हे अत्याचार होत असताना कठोर शिक्षा होतच नाहीये, तात्काळ होतच नाहीये. त्यासाठी काय मागणी आहे तुमची? नेमकं कुठली शिक्षा झाली पाहिजे? शिक्षा म्हणजे फाशीच झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे. तर हे लवकरात लवकर होण्यासाठी आपण माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शक्ती कायद्याची मंजुरी केली होती, मान्यता केली होती. त्याची अंमलबजावणीसाठी स्वाक्षरी मोहीम आपण घेत आहोत. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण स्वाक्षरी मोहीम घेतली आहे. तर हा शक्ती कायदा तात्काळ लवकरात लवकर राष्ट्रपतींना आपण निवेदन करणार आहोत आणि मंजुरी घेण्यासाठी आपण आज कार्यक्रम घेतो. मला काय म्हणायचं माहिती आहे का मॅडम, आज उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात, फाशी शिक्षा दिली पाहिजे. मुख्यमंत्री काय म्हणतात, फाशी शिक्षा दिली पाहिजे. बरोबर आहे का? सगळ्याच्या मागण्या पण त्याच आहेत ना. मग का होत नाही असं का वाटतंय तुम्हाला? आता आपण बदलापूरची गोष्ट बघूयात. बरोबर. त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्यावर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. ते त्यावेळी 300 जणांवर गुन्हा तात्काळ दाखल केला. बरोबर. आमचं म्हणणं आहे की गुन्हेगाराविरोधात पालक जेव्हा गेले मग 11 तास तिला बसवलेलं त्यांना. बरोबर. मग तेव्हा गुन्हा 11 तासानंतर गुन्हा म्हणजे तत्परता सामान्य नागरिकांवर दाखवली. मग तत्परता गुन्हेगाराविरोधात सरकारने घेतली पाहिजे आणि महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हेच आमचं आवाहन. त्याच्यावरती असं बी दिसून आलं की त्याला निलंबित केलेलं पण आहे की त्या अधिकाऱ्यांनी, पण ते ज्या अधिकाऱ्यांनी बसून ठेवलं त्याला निलंबित केलेलं आहे. निलंबित केलं पाहिजे. पण जे गुन्हेगार आहेत, दोषी आहेत, त्यांना शिक्षा कधीच भेटणार आहे. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं की त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असं जर कुठला माणूस आला FIR घेऊन तर ती लवकरात लवकर FIR दाखल झाली पाहिजे आणि ऍक्शन पण त्याचप्रमाणे घेतली पाहिजे जलदगतीने.